सुशांतच्या बॅटमध्ये आणखी फटका आपण पाहिला. धावसंख्या 2 धावांवर फलकावरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजी मार्गवरती आर्यन. ओव्हर द विकेट. चांगला चेंडू क्या बात आहे. यॉर्करचा प्रयास होता आणि खोलव्या टप्प्यात हा चेंडू पाहायला मिळतो. समोर खेळतात बॅक टू द बॉलर. या चेंडूवरती कोणतीही धाव येत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. धावसंख्या स्थगित फक्त 2 धावांवर फलकावरती. शांत सुरुवात पाहायला मिळते या सामन्यामध्ये चिखलवाडी या टीमची. ऑन साइडला खेळले फटका चांगला. वाईडी स्ट्रॉंगला खेळाडू उपस्थित आणि पुन्हा एकदा त्वरित फेक येते. मिळते एकच धाव. धावसंख्या 3 धावांवर फलकावरती. 2च षटकांचा सामना त्यामुळे इथून मोठे फटके देखील मारणं फार गरजेचं असेल या मॅच मध्ये. चांगलं टार्गेट उभं करावं लागेल प्रथम बॅटिंग करताना चिखलवाडी टीमला, कारण की त्यांच्या अगेन्स्ट तेवढा चांगला संघ खेळतोय मैदानाच्या आतमध्ये वनागडेवाडी संघ. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकेला फलंदाज सुहास. ब्लाइंग स्ट्रोक खेळताय. चेंडूवरती व्यवस्थित नजर नाही. अगोदरच या ठिकाणी बॅटचा बेस ओपन केला. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता परंतु संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती इथे पाहायला मिळेल. सर्व टीमचे कॅप्टन आपण यायचे रिपोर्टिंग करायचे लगेच. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला. रिव्हर्स अटेंड करतो आणि खराब क्षेत्ररक्षण. शॉर्ट तडम्यांचा खेळाडू बीट होतो आणि चेंडू पाहता पाहता सीमारेषे लगेच जातोय. अडवला जाईल तोपर्यंत मिळतायत 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 5 धावा फलकावरती. या षटकामध्ये आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय गोलंदाज आर्यन. चिखलवाडी संघाच्या सलामी जोडीला शांत ठेवतोय. 2 धावा इथे मिळतात. धावसंख्या 5 धावा फलकावरती. षटकातील एकूण चेंडू आपण पाहिले आतापर्यंत 5. इकॉनॉमिकली षटक पाहायला मिळते. 5च धावा खर्च करतो या षटकामध्ये. एक चेंडू शिल्लक असलेल्या षटकातील स्ट्रायकेला फलंदाज सुहास ऑन स्ट्राईक. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. टॉपे झेलची संधी आणि पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण. झेल ड्रॉप केली जाते आणि सुहासला मिळतं पहिलं जीवदान. पहिलं षटक कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त धावफलकावरती चिखलवाडी संघ पोहोचला बिनगडी बाद 5 या आकड्यावरती. इरादे तो रोज बनते रोज बिगड़ते लेकिन शिरडी वही जाते जिन्हें साई बाबा बुलाते. थँक्यू सो मच डीजे मास्टर. नाव बॅक टू क्रिकेट. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. दुसरं षटक अंतिम षटक. गोलंदाज अक्षय. गोलंदाजी मार्कवरती. ओव्हर द विकेट. टॉपेश पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली. विकेट किपर चेंडू खाली आणि अजून एक चुकी. वारंवार चुका होत आहेत. संध्या भरपूर निर्माण झाल्या. सलामी जोडीला जीवदान दिलं जात आहे आणि पहिल्या बॉलवरती विकेट येऊ शकली असती परंतु झेल ड्रॉप झाली आहे. 1 धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 6 धावा धावफलकावरती. गोलंदाजी भरपूर चांगली होती परंतु क्षेत्ररक्षणाचा साथ इथे लाभत नाहीये वनागडेवाडी या टीमच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. धावसंख्या 6. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस फटका चांगला. पॉइंटच्या दिशेला खेळून काढला. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंट. सीमारेषेच्या बाहेर. सुहासच्या बॅटमधनं पहिला चौकार. जीवदान मिळाल्याच्या जीवदानाचा फायदा उचलावा लागेल आपल्या टीमसाठी, कारण की अंतिम षटक मार्गस्थ. अजूनही मोठ्या फटक्यांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या टीमला, कारण की टार्गेट आतापर्यंत आपण पाहिलं 10 वरती पोहोचले संघ चिखलवाडी. धावा फलकावरती. षटक क्रमांक अंतिम मार्गस्थ. अक्षयचं पुन्हा एकदा सज्ज होतो. अक्षय. राईट आर्म ओव्हर द विकेट.
चांगला चेंडू यावेळेस व्यवस्थित बॅट वरती येत नाहीये, समोर खेळतायत आणि खेळाडू उपस्थित, एकच धाव ते मिळेल. धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. या षटकातील 3 चेंडू आतापर्यंत झाले, धावा खर्च करतोय 6. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणाऱ्या 3 चेंडूवरती मोठे फटके येतील का, हा प्रश्नचिन्ह आता निर्माण झालाय चिखलवाडी टीमच्या डगआउट मध्ये, कारण की अजूनही एकच चौकार आलाय 9 चेंडू मध्ये. फटका चांगला आहे परंतु एलिव्हेशन नाहीये फटक्यामध्ये. खेळाडू उपस्थित, लॉंग ऑफला टिपली जाईल जेल. वेल जस्ट वेल कॅच आणि लागतोय पहिला धक्का टीम चिखलवाडी संघाला. डीजे लॉंग ऑफच्या डोक्यावरना, परंतु उंची जास्त गाडली चेंडूना, लांबी कमी पाहायला मिळाली आणि विकेटचं बदल पाहायला मिळतं. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जर्सी नंबर 45 रोहित शर्माचा जर्सी नंबर आपल्याला पाहायला मिळतोय आणि खेळाडू येतोय राहुल. येस 05 या ठिकाणी असेल आणि धावसंख्या थांबली. स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय मोठे फटके येत नाहीयेत. 11 धावा फक्त धावफलकावरती. षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चला 7 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट झालेत. 8 मिनिटांचा आपल्याला अवधी दिले गेले. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, ब्लाइंड स्ट्रोक खेळतायत आणि इथून लेग बाईटचा इशारा होता पंचांच्या माध्यमातून. धाव मिळते 1. धावसंख्या 12 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 12 धावा धावफलकावरती. 11 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. शेवटचा चेंडू शिल्लक. ओव्हर द विकेट. पुल करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक. खेळाडू पोहोचू शकत नाहीयेत. नो मॅच लँड झोन मध्ये चेंडू पडतोय. मिड विकेटचा खेळाडू फेकी करेल. 2 धावा कंप्लीट होत्या. तिसरीचा प्रयत्न होतो आणि फलंदाज होते बाद. अंतिम बॉलवरती सांघिक यश. विकेट मिळाली आहे रनआउटची आणि 2 धावा देखील मिळाल्या. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर फलकावरती लावल्या चिखलवाडी संघानं 14 धावा. विजयासाठी 15 धावेचं लक्ष असेल वनागडेवाडी या टीम समोर. चला लगेच फास्ट पोहोचायचं मैदानाच्या आतमध्ये चिखलवाडी टीम. जाऊया आपण तोपर्यंत डीजे मास्टर कडे. असेल आणि या मॅच मध्ये एकूण 14 धावा बनल्या गेल्या. 15 धावेचं टार्गेट आहे. त्वरित फिल्डिंग लावून घ्यायचे टीम चिखलवाडी संघ. तिकडे दाखवतोय. अरे बाबा लाईव्ह आहे. आणि नक्कीच आमचे उल्हासनगरचे अत्यंत जवळचे मित्र रिंकू वर्मा यांच्याकडे देखील शुभेच्छा येत आहेत. चला की 15 धावेचं लक्ष असेल या सामन्यामध्ये. आरसीसी गवळीवाडी संघाने टॉस जिंकलाय
निर्णय या ठिकाणी आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. अक्षय आणि सलामीवीर ओपनिंग ब्लास्टर त्याच्या समवेत असेल. अक्षय आणि नितीन ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, सलामी जोडी ती वनागडेवाडी या टीमची. चला नक्कीच गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतं पहिल्या षटकामध्ये सुशांत. चला फास्ट केल्याचं, स्पीड अप करून आपण खेळायचं, वेळ जास्त घेऊ नका आपण. अनिल पाटील यांच्याकडे नक्कीच प्रत्येकी षटकारासाठी अक्षयसाठी नक्कीच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. एटीएम खुला केलाय आणि इथून पारितोषिकांचा वर्षा होतोय खेळाडूंवरती. पहिले षटक गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होतोय. येस सिद्धेश. सन्माननीय अमितजी पाटील, अनिल पाटील साहेब भैया येथे यांचं आगमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण यायचंय, व्यासपीठाचे स्थानापन्न व्हायचं. मी आयोजकांच्या वतीनं आमच्या या मानाची अभिमानाची स्पर्धा अर्थात स्वयंभू महादेव चषक 2024 मध्ये आम्ही समालोचक या नात्याने आपलं सहर्ष स्वागत करतोय. सर या आपण असं नसतं व्हायचंय. धन्यवाद. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये जाऊया. तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. धावसंख्या 1 धाव. धावफलकावरती श्री गणेश होतं स्कोरबोर्ड वरती. एकूण लक्ष्य आपण पाहिल्या मॅच मध्ये 15 धावेचं सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. जिंकणारा संघ थेट या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये पोहोचेल. वनागडेवाडी विपक्ष चिखलवाडी असा बिग फाईट सामना आपण एन्जॉय करतोय. या मॅच मध्ये नक्की झुंज द्यायची असेल टीम चिखलवाडी संघाला तर सातत्यानं पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करावी लागेल. विकेट टेकिंग गोलंदाजी करणं फार महत्वाचं असेल आणि मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवावं लागेल. गोलंदाज आपण पाहतो सुशांतला. स्ट्रायकिंगला फलंदाज लेफ्ट हँडेड बॅट्समॅन लावकऱ्याचा फलंदाज नितीन येतोय. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग केली होती आपल्या टीमसाठी. तोच नितीन याला फटका चांगला बॅकफुट वरती गेले, फक्त दिशा दिली आहे. एक धाव कंप्लीट. खेळाडू उपस्थित पॉइंटच्या दिशेला आणि मिळत आहेत 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये कॉलिंग चांगली होती, संवाद देखील चांगला घडतोय आणि त्याच्या जबाब या 2 धावा मिळाल्यात. धावसंख्येत 3 धावा धाव फलकावरती. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळते. उजव्या आणि डावखुऱ्याचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. ऑफसाइड मध्ये 2 खेळाडू कव्हर, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला 1 खेळाडू, त्यानंतर ऑनसाइडचा विचार केला वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर, त्यानंतर मिड विकेटला 1 खेळाडू पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, हुक केलाय, फटका चांगला आहे. धावा देखील मिळतील चांगल्या. चेंडू सीमा पार येतोय. नितीनच्या बॅटमधून चौकार. थँक्यू सो मच डीजे. नक्कीच चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे सरकील. 6 धावा धावफलकावरती. 7 धावा असतील, माफ करा, कारण की पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती. राऊंड द विकेट न पुढचा बॉल. पुन्हा एकदा पुल केला, फटका मिस टायमिंग होतं. खेळाडू उपस्थित जेल पर्यंत पोहोचू शकले नाहीये. जजमेंट मिळत नाहीये आणि बॅकअप साठी खेळाडू पोहोचतील. तोपर्यंत पाहता पाहता 3री धाव देखील पूर्ण केली जाईल. क्या बात आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या पोहोचलीये 10 या आकड्यावरती. विजयासाठी तर फक्त 5 धावेची गरज आहे. जिंकण्याचा ध्यास, केलेला अभ्यास आणि मेहनतीची पराकाष्ठा या त्रिकोणी शृंखलेच्या आधारावरती नक्कीच आज खूप चांगली कामगिरी राहिली आहे संघाची. वनागडेवाडी या टीमच्या आणि जवळजवळ या सामन्यामध्ये शिरकाव केलाय, कारण की आता 5 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. कोळगाव विपक्ष त्यांना फाईट करेल आरसीसी ढवलेवाडी संघ. राईट अमोर द विकेट. फटका चांगला आहे, उंची जास्त आहे, एलिव्हेशन नाहीये फटक्यावरती. खेळाडू उपस्थित. टिपली जेल. लागतोय पहिला धक्का टीम वनागडेवाडी या टीमला. डीजे
फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. 10 या धावसंख्येवरती पहिला मोठा धक्का. एकूण चेंडू षटकातील आपण पाहतोय 5 आणि एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. येणारे 7 चेंडू विजयासाठी 5 धावेची गरज आहे. न्यू बॅट्समॅन नवीन खेळाडू संजय येतो तिसऱ्या क्रमांकावरती. वेळ जास्त घेऊ नका, खेळाडूंना सूचना असतील. अंतिम चेंडू शिल्लक या षटकातील. सज्ज होतो गोलंदाज पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट, पुढचा बॉल. फटका चांगला. यावेळेस मध्ये गॅप शोधण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित. फेकी करतील. सहजरित्या 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि संघ पोहोचल्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 या आकड्यावरती. आता येणारे 1 शॉट पंच. येस 1 शॉट आणि 11 धावा असतील. धाव फलकावरती विजयासाठी येणारे 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. चला स्पीड अप करून खेळायचं, फिल्डिंग लावायचे त्वरित चिखलवाडी टीम. वेळ जास्त घ्यायचा नाहीये. 6 चेंडू आणि 4 धावेची गरज. डीजे अंतिम षटकामध्ये स्ट्राईक केला फलंदाज नितीन. ऑन स्ट्राईक. विस्फोटक खेळाडू, क्षमता गुणवत्ता भरपूर या खेळाडूमध्ये आणि या स्पर्धेमध्ये देखील सिद्ध केली आहे. महत्वपूर्ण मॅच खेळत आहेत सेमी फायनलचा. यावेळी फुलटॉस चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. बीट होतात पूर्णपणे. फटका खेळण्यामध्ये डॉट बॉलची समाप्ती. येणारे 5 चेंडू विजयासाठी 4 धावेची गरज आहे. जर येणारे 2 चेंडू डॉट आले तर कुठेतरी कमबॅक करेल चिखलवाडी संघ या सामन्यामध्ये. डॉट चेंडूची गरज आहे, विकेटची देखील गरज आहे. राऊंड द विकेट. फुल टॉस. यावेळेस मात्र खेळाडू बीट आणि चेंडू जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 2 धावा सहजरित्या कंप्लीट होत आहेत आणि आता येणारे चेंडू शिल्लक असतील 4. विजयासाठी 2 धावेची गरज असेल. या टॉस जिंकून आरसीसी गवलेवाडी टीम निर्णय कळवायचा आहे. गोलंदाजी स्वीकारली आहे. राऊंड द विकेट. फटका चांगला आहे. क्या बात आहे. अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला खेळाडू पोहोचतील. 1 धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि हा सामना फिनिश होता. सामना जिंकलाय तो टीम वनागडेवाडी या संघानं आणि संघ पोहोचतो या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. अभिनंदन टीम वनागडेवाडी आणि हार्ड लक चिखलवाडी संघ. चला नेक्स्ट मॅच लगेच असेल. आरसीसी गवलेवाडी विपक्ष त्यांना फाईट करेल. कोळगाव संघ लगेच आपण सलामी जो देखील पाठवायची आणि फिल्डिंग देखील लावायची टीम आरसीसी गवलेवाडी संघ. या सामन्याचा सामनावीर